महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की राज्यातील 1 कोटीपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। आदिती तटकरे म्हणाल्या की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचली जाईल। महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत।